प्लीज वेलकम स्मिता तांबे. आणि मनोज बाजपेयींबरोबरचा अनुभव कसा होता यार? हा झाड त्यांनी काहीतरी उभं केलेलं आहे जिथे माझा नवरा फाशी लावून घेतो आणि मग त्या झाडाचं बजेट ऐकल्यानंतर मी असं झालं अख्खी मराठी फिल्म या झाडामध्ये झाली असती. बघितलंस या दोघी टॅलेंटेड आहेत की नाही? माझ्या टॅलेंटचं काय नाही. सो एक पत्र तुला लिहायचं, तू कुणालाही लिहू शकतेस. तुला ज्याला कुणाला लिहावंसं वाटतं त्याला तू हे पत्र लिहावंस. येस, माझं पत्र लिहून झालंय. क्या बात आहे. वा, आमची भयंकर उत्सुकता वाढलेली आहे, कारण सप्लिमेंट घेणारी तू पहिलीच गेस्ट आहेस आमच्याकडे आलेली. असं काय तू पत्र लंब चौडं लिहिलंयस आम्हाला ऐकायचं आता. येस. आणि कुणाला लिहिलंयस? येस, मी पत्र लिहिलंय सिमॉन द बहुवार. कुणाला? सिमॉन द बहुवार माझी आवडती लेखिका आहे. प्रिय सिमॉन द बहुवार, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. पण या फील्डमध्ये नटी म्हणून काम करत असताना, बाई म्हणून जगत असताना अत्यंत कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड मध्ये असणारी मी तिला तुझ्या द सेकंड सेक्स या पुस्तकाने दिशा दिली. हे जग पुरुषांबरोबर युद्ध करण्याचं नाहीये, तर पुरुषांच्या बरोबरीने कुठलं तरी वेगळं युद्ध जिंकण्याचं आहे, हे तुझ्या पुस्तकाने मला शिकवलं. मी कुठलीही स्त्रीप्रधान भूमिका स्वीकारत असताना तुझी मला प्रचंड आठवण येते. हे सगळं तुला माहित पण नसेल कदाचित, पण माझ्या जोरम मधल्या फुलोकर्मामध्ये, 72 मैल मधल्या राधाक्कामध्ये किंवा माझ्या खूप साऱ्या भूमिकांमध्ये तू शिकवलेलं स्त्रीत्व आहे ते लपून बसलेलं आहे. मला जसं स्त्रीत्व शिकवलंस तसं आमच्या सिनेमामधल्या काही फिल्म मेकर्स, म्हणजे ज्याला अपवाद आहेत काही, त्या फिल्म मेकर्सला सुद्धा तुझ्या स्त्रीत्वाचे संस्कार होऊ देत ना. किंवा तुझ्यामुळे स्त्री होण्याचा मला इतका अभिमान वाटतो की मला मुलगी व्हावी असंच मला वाटत होतं, आणि तशी मुलगी झाली सुद्धा. तिचं नाव जिजा. तिच्यावरही तुझे थोडेफार संस्कार व्हावेत ही मनापासून इच्छा तुझ्यावर सदैव प्रेम करणारी स्मिता धीरेंद्र द्विवेदी. वाह, क्या बात आहे. की तुम्ही अनेक फिल्म्स केलेल्या आहेत बॉलिवूडमध्ये, मराठीमध्ये. सो एखादं नाटक आता इतक्यात काही येत आहे का तुमचं? माझी मुलगी 2 वर्षाची आहे. 2 वर्ष 2 महिने तिला झालेले आहेत. सो मी ती 1 महिन्याची असल्यापासून काम सुरू केलं. पण मी फिल्म्स करते कारण की त्याची तशी लिमिटेड एक आहे. नाटकाचे आता दौरे असतील किंवा काय असेल तर ते मला कितपत झेपू शकतात हे मला माहित नाही. जोरम मी जेव्हा शूट करायला गेले तेव्हा ती 4 महिन्याची होती. शी वॉज 4 मंथ. आणि त्या सगळ्या अनप्रेडिक्टेबल वेदर मध्ये ती माझ्या बरोबर ऍडजस्ट झाली. हो, पण ती 4 महिन्याची असताना तू काम सुरू केलंस परत? येस. क्या बात आहे. इनफॅक्ट ती झाल्यापासून मी खूप जास्त काम करते. हो, ती झाल्यापासून, कारण की मला ती स्ट्रेंथच मिळाली. मी जेव्हा आई पण अनुभवलं ना तेव्हा आय जस्ट फेल्ट लाईक दॅट की माझ्या अंगामध्ये तर केवढे हजारो हत्तींचं बळ आहे. आय गो टू एक्सप्लोर माय सेल्फ. वा वा वा. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.